अहो चहा. थँक्यू. बरं का आज शाळेतून आल्यापासून आपली मुलं चुपचाप आहेत. काय रे, काही झालंय का रे शाळेमध्ये? पनी ए डॅनी, अरे शाळेमध्ये काही झालंय का, मारामारी वगैरे? तो कशाला मारामारी करेल? ही इज अ गुड बॉय. बहीण धावली बघा लगेच भावाच्या मदतीला. अगं आम्हाला माहितीये तो चांगला मुलगा आहे ते, पण तुम्हा दोघांचा मूड का ऑफ आहे? अरे मी तर तुमच्या आवडीचे आलू पराठे बनवले आहेत. आलू के पराठे? क्या बात है मालू. आलू के पराठे आणि त्याच्याबरोबर कवडीचं मस्त दही आणि बरोबर मिरचीचा ठेचा. क्या बात है, क्या बात है, वाह. आज माझी स्तुती करताय. माझे कान धन्य झाले हो माधवराव. मी काय कधी तुझी स्तुती करत नाही का? असं म्हणू नकोस. अरे ऑफिस मध्ये तर तुझ्या डब्याची इतकी तारीफ करतात, इतकी तारीफ करतात, इतकी तारीफ करतात. बाबा किती मस्का पॉलिश. सरळ म्हणा ना, तुमचे मित्र येणार आहेत आज घरी. त्याशिवाय का ते माझी स्तुती करतायत? आई तू सुगरणच ना? हे तुम्हीच ठरवायचं. माझं मी स्वतःला सर्टिफिकेट कशी देणार? अरे डॅनी, सुगरणींची सुगरण आहे ती. म्हणजे बोडस सरांची पत्नी सुगरण असणार. हा, बोडस सरांच्या पत्नी. तिचा आणि आईच्या सुगरण असण्याचा काय संबंध आहे? अहो बाबा, आमच्या शाळेत ना आज एकदम विचित्र प्रकार घडला. काय? आमचे प्रिन्सिपल आहेत ना बोडस सर, त्यांचा डब्बा चोरीला गेला. काय? काय काही शिस्त, काही आदरभाव आहे की नाही? बोडस सरांसारख्या सत्वशील माणसाचा डबा चोरून खाल्ला. बघ ना, तुला सांगतो ना मालू, या अलीकडच्या मुलांना आहे ना गुरुजनांबद्दल काही आदरभाव राहिलेलाच नाहीये. नाही तर काय, आपल्या वेळी नव्हतं हो असं. अरे हिम्मत नव्हती आपली, सरांकडे मान वर करून पाहायची हिम्मत नव्हती. तुला सांगतो, मी तर नुसतं शेवटपर्यंत सरांच्या पायाकडेच पाहिलं. सरांचा चेहरा सुद्धा मला आठवत नाही, कारण मान वर करून कधी पाहिलंच नाही ना. माझी मुलं असलं असरट कृत्य करणार नाही. फार गुणी आहेत ती. मला सुद्धा त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे. ते नाही असलं काय करणार. अच्छा, म्हणजे तरीच तुमचा मूड ऑफ झालाय तर. म्हणजे बोडस सर आज उपाशी राहिले म्हणायचे. तुम्ही काही काळजी करू नका. उद्या मी तुमच्या डब्याबरोबर बोडस सरांसाठी सुद्धा डबा देईन. न जाणो उद्याही असाच प्रकार घडला तर. हो ना. आई किती गोड आहेस ग तू. मस्का पॉलिश. नाही खरंच.
आज घडलेली गोष्ट फार वाईट घडली ना. अरे बोडस सरांचा डबा चोरून खाणं म्हणजे काय? दिस इज टू मच यार. आमच्या बाई तर वर्गात विचारत होता, आपल्या वर्गात तर नाही ना कोण डब्बा चोर, असेल तर माझी मान शर्मेने खाली जाईल. खूप वाईट वाटलं रे. हीच गोष्ट प्रत्येक वर्गात रिपीट झाली. पण वाईट झालं, आपण त्यांना शोधून काढायलाच पाहिजे. डॅनी, तुझी डिटेक्टिव्हगिरी इथे कामाला येईल. बाईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या चतुर चौकडीची हुशारीगिरी चांगल्या कामासाठीच वापरायची. आय टेल यू, तू जर त्या चोराला शोधून काढलंस तर आम्ही त्याला लंबेलाट करू. आणि मी त्याच्या नाकावर असला बॉक्सिंग करेन ना की तू बघ. मग ठरत मी माझी डिटेक्टिव्ह गिरी करून त्या चोराला शोधून काढेन आणि तुम्ही सगळ्यांनी याच्यात माझी मदत करायची. ओके ओके. चला आता सगळ्यांनी डिस्पर्स व्हा. डिस्पर्स व्हा. का रे? डॅनी डेंजर को विचार करने को मांगता है. गुड मॉर्निंग सर. अरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. काय रे, वर्गावर नाही का जायचं? इथे काय करताय तुम्ही? पहारा देतोय. पहारा कशासाठी? शाळेच्या संसदेमध्ये आम्ही संरक्षण मंत्री होत ना. अरे पण पहारा द्यायला तुम्हाला कुणी सांगितलं? भडकमकर बाईंनी. भडकम कर बाई. हो. हॅलो, हां जरा भडकमकर मॅडमना केबिनमध्ये पाठवा. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. काय पहारा व्यवस्थित देताय ना? हो, तुम्ही काही काळजी करू नका. डब्बा चोर सापडला पाहिजे. हो, तुम्ही अगदी निर्धास्त राहा. बर सर, मला बोलवलं तुम्ही? हो या बसा. काय भडकमकर मॅडम, तुम्ही त्या मुलांना माझ्या केबिनच्या बाहेर काय पहारा करण्यासाठी बसवलंय? काय करणार सर? अहो तुम्हाला एवढी विनंती केली की तुम्ही तुमचा डबा आत ठेवत जा, पण तुम्ही तर हट्टालाच पेटलात. आता पुन्हा जर डबा चोरून नेलं म्हणजे? म्हणून पहारा देतायत ती. अहो सर, आपली मुलं शाळेच्या संसदेमध्ये संरक्षण मंत्री आहेत. अहो पण त्यामुळे त्या मुलांचा अभ्यास नाही का बुडणार? आणि अशा तऱ्हेने ते जर पहारा करत बसले तर त्याचा अर्थ काय होतो? माझ्या मुलांवर विश्वास नाही असंच होईल ना ते. सर आतमध्ये आहेत? हो नीट पहारा ठेवताय ना? हो. प्लीज तुम्ही त्या मुलांना वर्गावर जायला सांगा. बरं ठीक आहे. सर मी आत येऊ का? अरे ये दर्शन ये ये. हा डबा दिले. कुणी दिलाय? माझ्या आईने दिले. मस्त वांग्याचं भरीत आणि मऊमू तांदळाच्या भाकऱ्या आहेत सर. अरे कशासाठी आणल्या त्या? सर माझी आई म्हणाली आज पण सरांचा कोणी डबा चोरला तर ते उपाशी राहायला नको, म्हणून दिलंय. पाहिलं भडकमकर मॅडम, माझ्या मुलांचं त्यांच्या पालकांचं माझ्यावर केवढं प्रेम आहे ते. मग मला सांगा अशा परिस्थितीत कोण असेल तो चोर? नाही मला नाही वाटत कोणी चोर असेल म्हणून. हां एक शक्यता मात्र नक्की आहे की एखाद्या मुलाला जर अधिक भूक लागली असेल तर त्याने तो डबा घेतलाही असेल. मॅडम प्लीज त्या मुलांना वर्गावर जायला सांगा तुम्ही प्लीज. मी तुम्हा सर्वांना एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी इकडे बोलवलं. तुझ्या जासूसी डोळ्यांनी काही टिपलंय का डॅनी? ऑफकोर्स. ऑफकोर्स. मग सांग. माझे कान आतुर आहेत ते ऐकायला. आपण त्या चोराला पकडूयाच. येस. येस, वी आर प्राउड ऑफ यू डॅनी डेंजर. एकदा का तो सापडला की मी त्याच्या नाकावर असा ठोसा देईन ना, और मैं उसको उल्टा टांगूंगा. ऐका, माझ्या हाती एक महत्वाचा दुवा लागलाय. कोणता? बोडस सर ज्या खोलीत बसतात
त्या खोलीच्या फरशीला एक चिंगम चिकटलेलं मिळालंय मला. गच्च, अगदी गच्च. त्याच्यावरूनच कळतं की चोर चिंगम खाणार आहे. म्हणजे पांडू दात्याने बोडस सरांची केबिन साफ केली नसणार. आई ग, केली असणार, नक्कीच केली असणार. पण ते चिंगम फरशीला एवढं घट्ट चिकटलेलं होतं की त्यांना ते काढता आलं नसेल. येस, यू आर राईट डेंजर. वी आर प्राऊड ऑफ यू. तर आता आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार. कोणावर? 8वी, 9वी आणि 10वीच्या मुलांवर. मग 5वी, 6वी, 7वी का नाही? अरे लहान मुलं शाळेत चिंगम खात नाहीत आणि शाळेत चिंगम खाण्याची बंदी आहे. बोडस सरांची आज्ञा लहान मुलं नाही बोलणार. येस, यू आर राईट बॉस. सो आपण लक्ष केंद्रित करायचं सिनियर मुलांवर. करेक्ट. तेव्हा झिप काय रे? तू काय करतोस इथे? काही नाही सर. काय नाही. अरे दर्शन, आज एकटाच? तुमची चतुर चौकटीची टीम काय 2 दिवस दिसली ना मला. काही नाही बाई, असंच. भांडलात की काय? नाही बाई. मग चाचरतोयस का एवढा? म्हणजे नक्कीच भांडण झालं असणार. कशाला भांडता रे एकमेकांशी? नाही बाई, तसं काही नाहीये. डब्बा चोर सापडला. नाही अजून. बोडस सर खूप दुखावले असतील ना. ते तसं दाखवत नाहीये, पण नक्कीच दुखावलेत. बघ ना, माझी मुलं असं म्हणत मायेनं पाखर पसरवणारे सर आणि त्यांचाच डब्बा चोरीला गेल्यावर त्यांना वाईट वाटणारच ना. पण का रे, तू काय एवढ्या चौकशा करतोयस? काही नाही बाई. भडकामकर मॅडम, काल जो मुलगा मला डबा घेऊन आला होता, दर्शन, हां, काय झालं त्याचं? काही झालं नाही. डबा दिल्यानंतर मी त्याला जायला सांगितलं तरी देखील तो थोडा वेळ केबिनमध्ये थांबलाच होता आणि मध्यंतरी 2-3 वेळा त्याला केबिनच्या अवतीभोवती घोटाळताना पाहिलं होतं मी. नाही, मला आत्ताच भेटला तो. एरवी चौघांची चौकडी असते बरं का. अच्छा. पण आज एकटाच होता तो आणि मी विचारलेल्या प्रश्नांची फारशी नीटशी उत्तर दिली नाहीत त्याने. उत्तर दिली नाहीत? मग याचा अर्थ काय लावायचा? डबा चोरून खाणारा तोच तर नसेल? मॅडम, सो काय इन्फॉर्मेशन गोळा केली? शाळेत च्युइंगम खाणारी 2 मुलं. अजय निलकर 10वी अ, संदेश बने 10वी ड. गुड. दोघांवरही नीट लक्ष ठेवा. गेल्या आठवड्यात आपल्या शाळेत इयत्ता 9वी व 10वी यांच्यामध्ये क्रिकेटची मॅच चालू होती आणि त्यांच्यामध्ये 10वीची टीम हरलेली आणि त्या टीमचा कॅप्टन अजय निमकर होता. आणि संदेश बने नाही, तो कोणाच्या आद्यामध्येच नसतो. तो फक्त चिंगम खातो आणि कोणा ना कोणाच्या पॅन्टला चिकटवतो. गुड. असाच नीट लक्ष ठेवा. अर्धा तास झाला शाळा सुटून. सगळी मुलं आपापल्या घरी पण गेली असती. हा ओजू राहिला कुठे? आला. काय न्यूज ओजू? येस, 10वीची मुलं क्रिकेटची मॅच हरल्यामुळे सगळे त्यांना चिडवतात. 10वीची टीम का हरली? कारण त्यांचा कॅप्टन अजय निमकर हा लवकर आउट झाल्यामुळे 10वीची टीम हारली. असं. अजय निमकर आउट झाला. कसा? LBW. पण त्याला तो निर्णय मान्य नव्हता म्हणून त्याने थर्ड अंपायर घेतला. थर्ड अंपायर कोण होते? बोडस सर. राईट. ए डॅनी, तुला चोर सापडतो की नाही? नाहीतर तुझी ही जासूसीगिरी बंद कर. नो 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 नो. डॅनी डेंजर अशी शरणागती पत्कारणार नाही. धीर धरा.
आणि आता मी जे काय सांगेन ते नीट ऐका. कळलं? येस. सिप सॅप सम. अरे अजय, अरे अजय, अरे अजय, बरा भेटलास. का रे? अरे मॅच हरल्यापासून भेटलंच नव्हतंस ना. का तुला पण मला चिडवायचंय? हे अरे तुला जे आऊट दिलेलं ना ते मलाही पटलं नाही. म्हणजे काय? नव्हतोच मी आऊट. अरे माहितीये मला, काय करणार. अरे तू असला असतस ना तर तुम्ही 100% जिंकला असतं. त्या बोर्डस सरांनी ना पार्शालिटी केली आहे. बघ ना, अरे प्रिन्सिपल असून अशी पार्शालिटी कशी करतात रे? ते अशा माणसाला ना शिक्षा व्हायला हवी. तुला खरंच असं वाटतंय ना की बोर्डस सरांना शिक्षा व्हायला हवी? पार्शालिटी केल्याबद्दल बदला घ्यायला हवा? पण तू कसला घेणार आहेस बदला? तुझे तोंड लपवण्याचीच नाके नव्हे तर. चिडव तू पण ना, मलाच चिडव. नाही रे अजय, नाराज कशाला होतोस? सोड ना. अरे तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहील. कुठली रे? बोडस सरांच्या केबिन मध्ये लादीला चिंगम चिकटलेलं मिळालं. चल काहीतरीच काय. तुला खोटं वाटतंय ना, मग सोड. पण ते चिंगम अजूनही त्या लादीला चिकटले. आपले बोर्डस सर एक नंबरचे अडछाप आहेत ग. कसे रे? नाहीतर काय, आम्ही दोघं त्यांच्या केबिनच्या बाहेर चांगला पहारा देत होतो. आम्हाला बोलले पळा आपापल्या वर्गात, काही पहारा वगैरे देण्याची आवश्यकता नाही. अरे बरं आहे ना, तुमचा अभ्यास तरी फुटणार नाही. खरं आहे ग तुझं, पण चोराला आपला पुरावा नष्ट करण्याची संधी मिळेल त्याचं काय? कसला पुरावा रे? अगं चोर किती हुशार असला तरी तो कोणता ना कोणता तरी पुरावा मागे सोडतोच ग. हा बरोबर आहे, पण जाऊ दे ना रे, आपल्याला काय करायची नसती उठाठेव. मला सापडला. सर मी फक्त बघत होतो सर. बघत होतास काय? मॅडम पाहिलं, शेवटी माझा संशय खरा ठरला. काय रे डॅनी, शर्मेनं माझी मान खाली झुकवली शेवटी. सर बाई, डॅनीला काय पकडताय? केबिन उघडून आत बघा. खरा डब्बा चोर आतमध्ये आहे. असं काय? काय करतोयस तू अजय? काय विचारलं मी तुला? काय करतोयस तू हे? काय नाही सर, काय नाही. लादीला चिकटलेलं चिंगम काढतोस ना? सर, या अजयनीच त्या दिवशी तुमचा डबा चोरून खाल्लेला. अजय, डॅनी जे बोलतोय ते खरं आहे? हो सर, मीच तुमचा डबा खाल्ला. त्या दिवशी तुमच्याकडे अपील करून सुद्धा तुम्ही मला आऊट दिलं, त्यामुळे मला तुमचा खूप राग आला, म्हणून मी तुमचा डबा खाल्ला. माझं चुकलं सर, मला माफ करा. अरे 10वीच्या टीमचा कॅप्टन तू, शाळेचा उत्तम खेळाडू असं ज्याला त्याला अभिमानानं सांगायचो आम्ही. आणि आता आता आमची मान तू शर्मेनं खाली झुकवलीस. या क्रिकेटनंच, चांगल्या खेळण्यानंच माझा घात केला. माझं चुकलं सर, मला माफ करा. सर, त्याला काही माफ बिफ करू नका, चांगली शिक्षा द्यायला. हे बघा, अजयने आपला गुन्हा कबूल केला, किंबहुना
चतुर चौकडीने तो गुन्हा कबूल करायला त्याला भाग पाडले असं म्हणूया. आता त्याला माफ करायचं की त्याला काही शिक्षा द्यायची ते आपण नंतर ठरवूया. पण त्या अगोदर मला त्याला काही सांगायचं. हे बघ अजय, त्या दिवशी तू अपील केलंस, मी तुला आऊट दिला, खरंय. पण तुला खरंच वाटतं का तुझ्या या सरांनी पार्शालिटी केली म्हणून? अरे हा विचार तुझ्या मनात तरी कसा आला? सगळी मुलं माझी आहेत रे, ही लेकरं माझी आहेत. त्याच्यात मी असा अपपर भाव कधीतरी करेन का? पण एक गोष्ट खूप चांगली आहे, तुझी चूक तुला उमगली, तू ती मान्य केलीस. मला एक सांग, तुला तुझा गुन्हा कबूल आहे? हो सर. मग तुला शिक्षा ही व्हायलाच हवी. सर सर आकर रडू नकोस अजय, अरे रडू नकोस. बघ सरांनी तुला माफ केलंय. नाही, रडू दे त्याला, मोकळं होऊ दे. हे बघा मुलांना, चुका करतो तो माणूस, प्रत्येक माणसाच्या हातून चुका होतात. पण झालेली चूक कबूल करण्यात मनाचा मोठेपणा असतो. चूक कबूल करायला कधीही लाजू नका आणि पश्चातापाचे अश्रू जर आले तर कधीही थोपवून धरू नका. त्या अश्रूनेच ती चूक धुवून निघेल, पुसून निघेल आणि मग मनाची पाटी कोरी होईल. आणि एकदा का मनाची पाटी कोरी झाली की मग आपल्याला हवं तसं कल्पनारम्य असं भावविश्व त्याच्यावर आपण चितारू शकू.